नमस्कार मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील राज्यातील शेतकऱ्यांना आता अखेर फायनली आनंदाची बातमी आता शासनाच्या माध्यमातून समोर येत आहे। हालाकी 30 जून 2026 पर्यंत ही कर्जमाफी जाहीर करण्याचं असं आश्वासन त्यांनी दिलं होतं, परंतु आता मुख्यमंत्र्यांनी ते स्वतःहून सांगितलं आहे की आता दिलेल्या तारखेच्या अगोदर शेतकऱ्यांना आता कर्जमाफी आम्ही इथे देणार आहे आणि त्याचा लाभही आता इथे देणार आहे। शेतकऱ्यांसाठी सरळ सांगायचं झालं तर कर्जमाफी संदर्भातील आता अत्यंत आनंदाची गुड न्यूज इथे समोर येत आहे। मित्रांनो, जी कर्जमुक्ती योजना यांनी मागील गेल्या काही 1-1.5 महिन्यापूर्वी जाहीर केली होती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जे की 6 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा केली होती, त्याच्या माध्यमातून 2 लाख रुपयापर्यंतचे सरसकट कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांना भेटेल अशी घोषणा त्यांनी तिथे केली होती आणि याच्यामध्ये नियमित रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांचा देखील विचार इथे केला होता। परंतु त्याच्यानंतर घोषणाबाजी झाल्याच्या नंतर रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यावरती आक्षेप इथे नोंदवण्यात आला होता की जे काही रेग्युलर शेतकऱ्यांना हा लाभ इथे देऊ लागले, हा लाभ पुरेसा इथे नाही। तर त्याच्यावरती बरेच काही संघटनांच्या माध्यमातून, राज्यातील शेतकरी संघटनांच्या माध्यमातून आंदोलनही करण्यात आलंय। तर याच पार्श्वभूमीवरती काहीतरी बदल होताना आपल्याला दिसून येऊ लागला। नेमकं काय सविस्तर अपडेट आहे या बदलाचे, काय कर्जमाफी संदर्भात एकंदरीत सर्व काही घडामोडी संपूर्ण काही अपडेट डिटेलमध्ये जाणून घ्यायला याच्या माध्यमातून, तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला देखील कर्जमाफी संदर्भात सटीक माहिती अगदी योग्य पद्धतीने ते बघायला मिळेल। आता शेतकऱ्यांचा जो अहवाल जे शासनापर्यंत एक समिती सादर करणार होती, ती अर्थात 15 एप्रिलला सादर करणार होती, परंतु काही कारणामुळे त्याला विलंब इथे झाला आणि अखेरकार फायनल तो अहवालही देखील मागील 2 दिवसापूर्वी ते सादर झालाय, जी प्रवीण प्रदेशी समिती शासनाच्या माध्यमातून घटित स्थापन करण्यात आली होती। आता नेमकं ते अहवाल कशा पद्धतीने सादर झाला, त्याच्यामध्ये काय काय निर्णय जाहीर झाले थोडक्यात आपण बघूया आणि शासन निर्णय कधी होणार आहे मग ते पुढे बघूया। तर मित्रांनो, महाराष्ट्रात प्रवीण प्रदेशी समितीने शेतकरी कर्जमाफीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला। याच्यामध्ये सुमारे 35 लाख शेतकऱ्यांना आता देखील कर्जमाफीचा इथे लाभ होणार आहे आणि हे डिक्लेअर करण्यात आले आहे। 35 लाख शेतकऱ्यांचा लाभ देण्याच्या याद्या हा डिक्लेअर इथे जे आहे की समितीच्या माध्यमातून करण्यात आले, अर्थात शासनाच्या माध्यमातून करणे। आता फक्त सर्व काम होतं ते कर्जमाफीच्या अहवालावरती झालेलं आहे। आता जे बाकी आहेत ते फक्त म्हणजे शेतकऱ्यांचा जे काही कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णय जाहीर होण्याचा राज्य मंत्रिमंडळातून आता तो कोणत्याही तारखेला येते मेच्या महिन्यात होऊ शकते। आता त्याच्याबरोबर शेतकऱ्यांनो याच्यामध्ये नियम अटी सर्व काही निश्चित करण्यात आले, जे घोषणेमध्ये त्यांनी सांगितले होते। याच्यामध्ये नियम अटी काय काय आहे तर दिनांक 25 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ इथे मिळणार आहे। 2 लाख रुपयापर्यंत, त्याचे 2 लाख रुपयापर्यंत कर्ज त्यांचं थकीत असायला पाहिजे 25 सप्टेंबर 2025 पर्यंत, तरच त्या शेतकऱ्यांना इथे लाभ मिळणार आहे। आणि आता शेतकऱ्यांना नियमित रेग्युलर जे शेतकरी कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना तर यांनी घोषणेमध्ये सांगितलं होतं की 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान आम्ही तिथे देणार आहेत, परंतु याच्यामध्ये बदल होण्याच्या मार्गावरती हे आता सध्याची जी कंडिशन आहे कशा पद्धतीने थोडक्यात सांगू शकतो। तर शेतकऱ्यांना रेग्युलर नियमित शेतकऱ्यांना 50,000च्या ऐवजी 1 लाख रुपयापर्यंत इन्सेंटिव्ह अनुदान जाहीर करण्याच्या मार्गावरती शासन इथे आहे आणि लवकरच या संबंधीचा अधिकृत निर्णय जाहीर होईल असं असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यातील मंत्रालयातील जे की मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागले, जे सरकारमधील काम करतात यांच्या माध्यमातून। कारण की जी समिती यांनी स्थापन केली ते समितीच्या माध्यमातून जो अहवाल सादर झाला त्या अहवालामध्ये हे सर्व काही नमूद इथे करण्यात आलेले आहे। आता मित्रांनो, हे झालं सर्व काही अहवाल वगैरे सर्व काही सादरीकरण, सर्व काही आता शिक्कामोर्तब कर्जमाफीचा इथे झालाय। आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकंदरीत हाच प्रश्न असेल आणि तुमचे देखील असेल की नेमकं कर्जमाफीचा लाभ कधीपासून मिळायला सुरुवात होईल, अर्थात आमचा 7/12 कधीपासून क्लिअर दिसायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, आता जे आहे की मे लागणार आहे, लवकरच 15 मे ते 20 मे दरम्यान शेतकऱ्यांचा 7/12 इथे कोरा होणार आहे अशी आता अधिकृतपणे जे आहे की सूत्रांची इथे माहिती आहे मित्रांनो, बऱ्याच काही न्यूज आर्टिकलची। कारण की कर्जमाफीसाठी जे की समिती स्थापन झाली होती, जे अहवाल देणार होती, ते सर्व काही कार्यवाही यांची पूर्णतः संपन्न इथे झालेली आहे। मुख्यमंत्र्यांकडे अहवाल गेलेला आहे, सर्व काही गेलेले आहे। आता फक्त बाकी येतो म्हणजे शासन निर्णय जाहीर करायचं सर्व काही मंत्रिमंडळाच्या सदस्यांचं सर्व काही सहयोगाने आणि पुढील कार्यवाही कर्जमाफी संदर्भात करण्याबाबत हे सर्व काही बाकी आहे। लवकरच मित्रांनो 15 मे 2026 पर्यंत हे सर्व काही निर्णय, सर्व काही कार्यवाही यांची संपन्न होईल आणि शेतकऱ्यांना लाभ मिळायला इथे सुरुवात होणार आहे। तर हेच एक महत्त्वाचा अपडेट होतं, मला आपल्यासोबत शेअर करा। कर्जमाफी संदर्भात व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेटिव्ह लाईक करू शकता। प्लस महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता। खूप खूप धन्यवाद।